नवरदेव मुरगुडचा, वधू इचलकरंजीची. एजंट मार्फत लग्न ठरलेलं. या लग्नासाठी दोन्ही कुटुंबियांनी मोठी तयारी केली होती. साखरपुड्यापासून ते लग्न अगोदरचे सर्व विधी पार पडले. आज लग्नाच्या निमित्तानं सनई ताशांचा निनाद सुरू होता. पाहुण्यांची लगबग सुरू होती. सगळ्यांनाच लग्नघटिका समीप येण्याची प्रतीक्षा होती. इतक्यात वधूनं काही प्रश्न उपस्थित करत थेट लग्नालाच नकार दिल्यामुळं आनंददायी वातावरण निराशेत बदललं. वधूच्या या भूमिकेमुळं उपस्थित नातेवाईक, विशेषतः वर पक्षाकडील लोकांसाठी हा धक्काच बसला. वधूनं लग्नाला नकार का दिला हे कळू शकलं नाही, पण गतिमंद मुलीचं लग्न लपवून लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप वर पक्षानं केलाय. यामुळे संतप्त झालेल्या वर पक्षातील काहींनी एजंटांना जाब विचारत धक्काबुक्कीही केली. परिस्थिती ताणली गेल्यानं पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव शांत केला. वर पक्षानं लग्नाच्या तयारीसाठी झालेला 2.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च परत मिळावा अशी ठाम भूमिका घेतली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंमध्ये पोलीस ठाण्याबाहेर तडजोडीचे प्रयत्न सुरू होते. या घटनेनंतर शहरात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. वाढत्या वयातील मुलांच्या लग्नासाठी एजंटांवर अवलंबून राहण्याची आलेली वेळच याला कारणीभूत असल्याची चर्चा सुरू होती. न झालेल्या या लग्नाची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.